तर मला दिसला साप पाण्यातला, तर या चिवण्यात गाबोली आहे. तर हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? आणि पाऊस सुरू झालाय आणि मूड झालाय मस्त मच्छीला जायचा. तर दीपेश पण आला, बोलतो मच्छीला जायचं का, चला बरं जाऊ. तर मच्छी पकडायला घेतले गल आणि चिकन. मग दीपेश BMW घेऊन निघालो आम्ही. आलो खाडीवर, जिथं उघड आहे तिथं चिवणी पकडायला. तर आला जोराचा पाऊस म्हणून पहिला रेनकोट घातला. या भाईला कोणी सांगा रेनकोट घातले तरी छत्री पण घेतली वरून. तर इथं पहिलेच कोणतरी जाल टाकून ठेवले आहेत. तर गल बांधायला घेतले आणि गलांची ती रशीच गुतली. तर गल टाकला, तिथे पिशा होत्या, त्या पिशात जाऊन अटकला. तर काढायला गेलो तर बघतोय ते काय, त्या पिशात चिवणी आली. मग ती जालांचा मालकासोबतच गेलो, त्याच्यासोबत चिवणी काढायला. बरं चल मी पण येतो. आणि अशा प्रकारे आपल्याला पहिला चिवणा लागला आहे. आणि मग आम्ही उतरलो खोशीमध्ये आणि पाय गेला डायरेक्ट आत. अरे यार, फोनच धुतला पाण्यात. तर आता आम्ही पोहोचलो खोशीच्या एकदम लास्ट खबर. तर पाऊस 2-3 दिवस पडतोय, तर चिवणी आता गाबोली टाकून गेली आहेत. आता कमी गाबोली आहेत चिवण्यांना. पहिले पप्पा होते तेव्हा खूप यायचो, पण तेव्हा काय नाही वाटलं. पण आता मी एकटा आलो तर वाट लागली. तर या चिवण्यात गाबोली आहे. तर मला दिसला साप पाण्यातला आणि जाल संपला म्हणून निघालो मग परत रिटर्न. एवढूचा पाणी आहे तरी पण तो आम्हाला मागे खेचत होता. तर मी जाल उचलला तर मला दिसला काय, अरे करोट मासा बिहेर पितोय. मग मी त्याला समजावून सांगितलं दारू पिणं चांगलं नसतं. मग त्याला मी पाठवला नशामुक्त सेंटर. मग आलो वरती आणि मग आम्हाला एवढी चिवणी मिळाली आहे, तर 1 करोड पण आहे त्यामध्ये. आणि याच मिनी ब्लॉगचं तुम्हाला फुल ब्लॉग बघायचं असेल तर खालती लिंक देईन, त्याच्यावर बघू शकता. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.